शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिकांनी मातोश्री बाहेर एकच गर्दी केली आहे। उद्धव ठाकरेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असा विश्वास या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे। शिवसेना कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यात आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी हे सगळे शिवसैनिक मातोश्री बाहेर जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर या सगळ्या शिवसैनिकांमध्ये एक नवीन उत्साह पाहायला मिळतोय। काय त्यांच्या शुभेच्छा आहेत उद्धव ठाकरे यांना हे जाणून घेऊया। आपण शिवसैनिकांशी बोलूया। काय सांगाल, आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे, तुम्ही कुठून आलेला आहात आणि काय शुभेच्छा द्याल? आम्ही टिटवाळ्यावरून आलोय आणि सगळे म्हणजे महिला आम्ही कल्याणवरून बसने आलो। उद्धव साहेबांचा वाढदिवस होता म्हणून, आणि आता आपल्याला सगळं भगवं फडकवायचं आहे आणि शिवसेना ही आपली हमेशा राहिलीच पाहिजे। आदरणीय बाळासाहेबांची इच्छा लोकसभेवर भगवा फडकला आणि विधानसभेवर भगवा फडकायचा आहे, हे आमच्या सगळ्या महिला आघाडीचं सुद्धा ध्येय आहे। या महाराष्ट्रामध्ये साहेबांना आम्ही या शुभेच्छा देतो की साहेब, तुमच्या मनासारखं राज्य येणार, तुमच्या मनासारखं राष्ट्र निर्माण होणार, महाराष्ट्र निर्माण होणार आणि राष्ट्र निर्माण होणार। म्हणून आदरणीय साहेबांना, आदरणीय उद्धवजी साहेबांना आमच्या ह्या शुभेच्छा आहेत की साहेब, महाराष्ट्र तुमच्याकडे आशेनं बघतोय आणि तुम्ही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊन हे राष्ट्र घडवावं, याच तुम्हाला शुभेच्छा। साहेबांना जास्तीत जास्त आयुष्य लाभो आणि शिवसेना बीजेपीचं महाराष्ट्रामध्ये सुद्धा सत्ता येऊ, हेच सदिच्छा वाढदिवसानिमित्त। या उद्धव साहेबाला वाढदिवसा शुभेच्छा म्हणजे विधान भवनावर जे भगवा फडकणार आहे तेच मोठी सर्वात शुभेच्छा, मोठी शुभेच्छा। हम लोग मध्य प्रदेश से आए हुए हैं, साहब को शुभकामना देने और साहब से वादा करने कि साहब जब विधानसभा चुनाव में मध्य प्रदेश के प्रत्येक लाखों लाख शिवसैनिक हर जगह सेवा देने को तैयार हैं। साहब को मुख्यमंत्री बनाने के लिए मध्य प्रदेश के लाखों शिवसैनिक तैयार हैं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।